नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुरतच्या व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयाला लुटले। अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे घडली घटना। याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सुरत येथील एक व्यापारी नांदेड येथून बीड मार्गे सुरतला जात असताना रात्री 10 वाजेच्या सुमारास कोपरा पुलाजवळ अज्ञात 6 चोरट्यांनी व्यापाऱ्याची गाडी अडवून 1,80,00,000 रुपयाची रोकड हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे। व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की सुरत येथील व्यापारी किरीटभाई पटेल, चालक व इतर 1 जण असे 3 जण बोलेरो गाडी जीप क्रमांक GJ 15 CN 6493 ही गाडी घेऊन शुक्रवारी रात्री नांदेड येथून बीड मार्गे सुरत जात होते। अहमदपूर किनगाव दरम्यान कोपरा पुलाजवळील खराब रस्त्यावर पाठलाग करणाऱ्या कारमधील अज्ञात 6 जणांनी व्यापाऱ्याची गाडी अडवून चालकाच्या बाजूची काच फोडून चालकास खाली ओढले। गाडीतील 3घांनाही शस्त्राची भीती दाखवून त्यांच्याकडून 1,80,00,000 रुपयाची रोकड हिसकावून घेतली। लागलीच दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला। लातूर जिल्हा पोलिसांना ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यावेळी लातूर पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन बराच वेळ किनगाव परिसरात पहाटेपर्यंत तळ ठोकून शोध मोहीम सुरू ठेवली होती, परंतु त्यांच्या हाती काहीही न लागल्याने शेवटी शुक्रवारी सकाळी किरीटभाई सोमाभाई पटेल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 142/25 कलम 310(2) अन्वये 6 अज्ञात आरोपी विरोधात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या चोरीचा या दरोड्याचा तात्काळ तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पथकाद्वारे शोध मोहीम राबवली आहे। पथकातील पोलीस पुरावे मिळवण्याचा आतोनात प्रयत्न करीत आहेत। हा गुन्हा खरा की बनावट याचाही पोलीस तपास करत आहेत। किनगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोपोनी वैभव नेटके यांनी याविषयीची माहिती आमच्या DDM न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलेली आहे। गुन्ह्याचा उलगडा लवकरच होईल, सत्य काय ते समोर येईल असा आशावादी त्यांनी व्यक्त केलेला आहे। एवढी मोठी रक्कम ही हवालाची असल्याची शंका व्यक्त केली जात असून ही जर रक्कम हवालाची असेल तर चोरों का माल सब चोर ले गए अशाचा प्रकार घडल्याची ही चर्चा नागरिकातून होत आहे।